हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज बनवणार आहे केसांसाठी हेअर ऑइल। हे माझ्या केसांसाठी तर फार उपयुक्त ठरलेलं आहे आणि त्यामध्ये मी कोणकोणते इन्ग्रेडियंट्स वापरते हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हेअर ग्रोथ होण्यासाठी आपले केस हेल्दी राहतील तेवढ्याच गोष्टी इथे मी घेतलेल्या आहेत। वस्तू तर तुम्ही पाहिलेल्या आहेतच। कोरफड धुवून घेतलेली आहे, कढीपत्त्याची पाने, जास्वंदाची फुले, जास्वंदाची पाने आणि इथे मला 2च फुले अवेलेबल झालेले आहेत, त्यामुळे मी इथे 2च घेतलेले आहेत। स्प्राउटेड मेथी, 12 ते 14 तास ही भिजवलेली मेथी आहे। बाहेरचं तेल विकत घेण्यापेक्षा हे घरच्या घरी बनवलेलं तेल कधीही चांगलं। चला तर मग आता आपण एक एक वस्तू गोळा करूयात। इथे मी कोरफड घेतलेली आहे। कढीपत्ता केवळ स्वयंपाकघरातच नाही तर केसांच्या आरोग्यासाठी देखील खूप उपयोगी आहे। त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी, सी, आयर्न, प्रोटीन असल्यामुळे आपल्या केसांना चांगले पोषण मिळते। कडुनिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात। डोक्यामध्ये खाज असेल, कोंडा असेल तर या वापरामुळे हे कमी होते। मी इथे तेल बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता। इथे मी 200 मिली तेल घेतलेलं आहे। हे तेल पॅराशूट कोकोनट तेल आहे। मी इथे लोखंडी कढईच का घेतली आहे तर लोखंडी कढईत तेल लवकर गरम होते, त्यामुळे औषधी घटक चांगले मुरतात आणि हे तेल जास्त इफेक्टिव्ह बनते। तेल बनवण्यासाठी मी कोणकोणते साहित्य घेतलेले आहे हे तुम्हाला सांगते। बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा, कोरफड, कढीपत्त्याची पाने, जास्वंदीची फुले, जास्वंदाची पाने। इथं मी 2च फुलं घेतलेली आहेत, मला 2च अवेलेबल झाली आणि 10 ते 12 जास्वंदाची पानं घेतलेली आहेत। 12 ते 14 तास भिजवून घेतलेली हे मेथी आहे। तेल इथं गरम झालेलं आहे, यामध्ये जास्वंदाची पाने टाकलेली आहेत। जास्वंद हे अतिशय उपयुक्त औषधी वनस्पती केसांसाठी आहे। जास्वंदीच्या फुलातील नैसर्गिक गुणधर्म मुळांना मजबूती देतात, त्यामुळे केस गळती कमी होते। डोक्यावर नवीन केस उगवण्यासाठी मदत होते। इथे मी जास्वंदाची फुले तेलामध्ये टाकणार आहे। डोक्याच्या त्वचेतील कोरडेपणा कमी होतो, यामुळे डोक्याची त्वचा नरम राहते। केसातील कोंडा कमी होतो। जास्वंदाच्या या वापरामुळे केस मऊ चमकदार होतात। केस लवकर पांढरे होण्यापासून बचाव होतो। यामध्ये आता आपण कढीपत्त्याची पाने घालणार आहे। कढीपत्ता हा केवळ स्वयंपाकातच नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप उपयोगी आहे। त्यामुळे त्यात असलेले भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स बी, सी, आयर्न, प्रोटीन कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात। त्यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस वाढण्यास मदत होते। त्याचबरोबर नवीन केस उगवायलाही मदत होते। हेअर ग्रोथसाठी महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स आहे तो म्हणजे कांदा। कांदा आता आपण तेलामध्ये टाकलेला आहे। कांद्यात असलेले जे सल्फर केसांना बळकटी देते आणि केस गळणं कमी होते। केस गळायचे कमी झाले की आपोआपच केसाची हेअर ग्रोथ ही वाढते। पूर्वीच्या काळी वयामानानुसारच केस पांढरे व्हायचे, पण आता त्याला काही मर्यादाच राहिलेली नाही। लहान मुलांचीही केस आता हल्ली आपल्याला पांढरे होताना दिसतात। तिशीनुसार वयामानानुसार केस पांढरे होणे हे एक साहजिक आहे, पण अकाली केस पांढरे होणे हे जास्त आता वाढलेले आहे। तेलामध्ये आता कोरफड टाकायचे आहे। कोरफड ही त्वचेला स्वच्छ ठेवते, त्यामुळे केसात कोंडा होत नाही। तेल हे सतत असं हलवत राहायचं आहे, ज्यामुळे आपले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते करपणार नाहीत आणि गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे। त्यामुळे केसाला जे आपल्या पोषक तत्वे लागणार आहे तेलामध्ये करपली तर त्याचा केसांसाठी काही फायदा होणार नाही। शेवटचं आणि महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स राहिलेलं आहे ती म्हणजे मेथी।
जी 12 ते 14 तास आपण भिजत ठेवलेली होती. मेथीचा केसांसाठी खूप फायदा होतो. केसांना चमक येते, हेअर ग्रोथ चांगली होते, केस वाढण्यास मदत होते. आता आपण तेलामध्ये मेथी टाकणार आहे. मेथी ही आपण शेवटी टाकलेली आहे. हे चांगले आता असं तांबूस कलर येईपर्यंत तेलामध्ये सतत हलवत राहायचे आहे. हे करपू द्यायचं नाही. जर मेथी ही ओलसर राहिली तर आपलं तेल हे खराब होऊ शकतं. कोणताही इन्ग्रेडियंट्स ओलसर राहू द्यायचा नाही आहे. त्यामुळे तेल हे जास्त काळ टिकत नाही. आपले तेल इथं तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता. तेल स्टोअर करताना काचेची कंटेनरमध्ये शक्यतो करावं आणि ती बॉटल स्वच्छ धुवून उन्हात ठेवायची आहे. होममेड हेअर ऑइल तयार झालेलं आहे. हे तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.